मित्रांनो, 60 दिवसाच्या स्पोकन इंग्लिश कोर्समधील आजचा जो व्हिडिओ आहे हा 50वा आहे। याच्यापूर्वीचे व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचे असतील तर तुम्ही चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन त्या ठिकाणी पाहू शकता। बघा मित्रांनो, आज आपण मे हा टॉपिक पाहणार आहे। मे याचा वापर केव्हा केव्हा केला जातो? याचा वापर पॉसिबिलिटी म्हणजेच संभावना दाखवण्यासाठी केला जातो, दर्शवण्यासाठी केला जातो। तसेच परमिशन अनुमती मागण्यासाठी किंवा अनुमती देण्यासाठी याचा वापर केला जातो आणि इच्छा दर्शवण्यासाठी सुद्धा याचा वापर केला जातो। ठीक आहे, तर प्रत्येकाला व्यवस्थितपणे समजून घेऊया चला। बघा मित्रांनो, पॉसिबिलिटी म्हणजेच संभावना। जेव्हा घटनेमध्ये शक्यता किंवा संभावना असते तेव्हा आपण मेचा वापर करतो आणि वापर करत असताना सुरुवातीला आपल्याला सब्जेक्टचा वापर करावा लागतो, त्याच्यानंतर मेचा, त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट आणि त्याच्यानंतर रिमाइनिंग सेंटेन्स, अशा प्रकारे याची रचना करावी लागते। वाक्य आहे ती कदाचित इंग्रजी बोलेल, तर या वाक्यामध्ये जर कदाचित हा शब्द नसता तर ती इंग्रजी बोलेल हे वाक्य भविष्य काळाबद्दलचं झालं असतं, परंतु या ठिकाणी कदाचित हा शब्द वापरून आपल्याला ती घटनेबद्दलची संभावना किंवा शक्यता दर्शवली गेली। तर हे वाक्य ट्रान्सलेट करूया। बघा, सब्जेक्ट लिहायचं, सुरुवातीला सब्जेक्ट आहे ती म्हणजेच शी, त्याच्यानंतर मे आणि त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप, क्रियापद काय, बोलणे म्हणजे स्पीक आणि इंग्रजी म्हणजेच इंग्लिश। शी मे स्पीक इंग्लिश, ती कदाचित इंग्रजी बोलेल। ठीक आहे, या ठिकाणी संभावना शक्यता दर्शवली गेली या वाक्यामध्ये। पुढचं वाक्य आहे ती कदाचित इंग्रजी बोलणार नाही। वाक्य नकारार्थी प्रकारचं आहे आणि ज्यावेळेस वाक्य नकारार्थी असतं त्यावेळेस सब्जेक्ट नंतर 3 नंबरला म्हणजेच या ठिकाणी आपण नॉटचा वापर करतो, हे आपण पाहत आलेलो आहोत। तर बघा, वाक्य काय होणार, सुरुवातीला सब्जेक्ट येणार शी, त्याच्यानंतर मे, त्याच्यानंतर नॉट, त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप, क्रियापद आहे बोलणे म्हणजेच स्पीक आणि इंग्रजी म्हणजेच इंग्लिश। शी मे नॉट स्पीक इंग्लिश, ती कदाचित इंग्रजी बोलणार नाही, अशा प्रकारे। ठीक आहे, पुढे बघा, पुढचं वाक्य आहे ते कदाचित चित्रपट बघतील। हे वाक्य ट्रान्सलेट करत असताना सुरुवातीला आपण सब्जेक्ट लिहिणार ते म्हणजेच दे, त्याच्यानंतर मे, त्याच्यानंतर चित्रपट बघणे म्हणजेच वॉच, बघणे म्हणजे काय, वॉच, आणि चित्रपट म्हणजे द मूव्ही। ठीक आहे, दे मे वॉच द मूव्ही, ते कदाचित चित्रपट बघतील। पुढे बघा मित्रांनो, पुढचं वाक्य आहे ते कदाचित चित्रपट बघणार नाहीत, नकारार्थी वाक्य आहे। आता माहित झालं तुम्हाला की या ठिकाणी आपण नॉटचा वापर करणार। ठीक आहे, ते म्हणजेच दे, त्याच्यानंतर मे, त्याच्यानंतर नॉट, त्याच्यानंतर वॉच क्रियापदाचं पहिलं रूप म्हणून, आणि चित्रपट म्हणजे द मूव्ही। दे मे नॉट वॉच द मूव्ही, ते कदाचित चित्रपट बघणार नाहीत। तर अशा प्रकारे मित्रांनो, मेचा वापर जो आहे तो पॉसिबिलिटी म्हणजे संभावना किंवा शक्यता याच्यासाठी कशा प्रकारे केला जातो हे आपण या ठिकाणी व्यवस्थितपणे पाहिलेलं आहे। आता बघूया, तर बघा मित्रांनो, आता मेचा दुसरा वापर परमिशन म्हणजेच अनुमती देण्यासाठी किंवा घेण्यासाठी कशा प्रकारे केला जातो हे आपण पाहूया। बघा, प्रश्नार्थक रूपात याचा वापर होऊ शकतो, जसं की मी आत येऊ का, मी आत येऊ का, परवानगी घेतोय, प्रश्नार्थी रूपात याचा वापर होतो या ठिकाणी। बघा, मे येणार सुरुवातीला, त्याच्यानंतर आय आणि कम इन, मे आय कम इन, मी आत येऊ का, अशा प्रकारे। बघा, वाक्य आहे मी तुमच्यात सामील होऊ का, बघा मे आलंय सुरुवातीला, त्याच्यानंतर सब्जेक्ट मी म्हणजेच आय, त्याच्यानंतर जॉईन म्हणजे सामील होणे आणि यू म्हणजे तुमच्यात, मे आय जॉईन यू, मी तुम्हाला सामील होऊ का किंवा तुमच्यात सामील होऊ का, अशा प्रकारे। तर अशा प्रकारे मित्रांनो, परवानगी देण्यासाठी किंवा घेण्यासाठी आपण मेचा वापर सुरुवातीला करू शकतो। ठीक आहे, प्रश्नार्थी रूपात। पुढे बघा मित्रांनो, पुढे आहे मेचा तिसरा वापर। मेचा तिसरा वापर हा इच्छेसाठी केला जातो। मेचा वापर आपण इच्छा तसेच आशीर्वाद करतो, जसं तू म्हणतो तसेच ते घडू दे, मे इट हॅपन ॲज यू से, तू म्हणतो तसेच ते घडू दे, ते घडू दे ॲज जसे यू से, तू म्हणतो। ठीक आहे, थोडक्यात या ठिकाणी आशीर्वाद दिलाय किंवा इच्छा दर्शवली। पुढे बघा, पुढचं वाक्य आहे तुमचा इंग्रजी अभ्यास यशस्वी हो, मे युअर इंग्लिश स्टडीज बी सक्सेसफुल। तर मेचा वापर या ठिकाणी पण तुम्ही पाहू शकता
आशीर्वाद देण्यासाठी केला गेलेला आहे. तुमचा इंग्रजी अभ्यास यशस्वी हो, म्हणजेच मे युअर इंग्लिश स्टडीज बी सक्सेसफुल. पुढे बघा, पुढचं वाक्य आहे, यावर्षी तुम्ही तुमची सर्व उद्दिष्टे साध्य करू. मे यू अचीव ऑल युअर गोल्स दिस इयर. यावर्षी तुम्ही तुमची सर्व उद्दिष्टे साध्य करू, अशा प्रकारे. ठीक आहे. आणि पुढचं आणि शेवटचं वाक्य आहे, तुमचे बाळ निरोगी आणि आनंदी वाढू दे. मे युअर बेबी ग्रो अप हेल्दी अँड हॅपी, अशा प्रकारे. ठीक आहे. मे युअर बेबी ग्रो अप हेल्दी अँड हॅपी. तुमचे बाळ निरोगी आणि आनंदी वाढू दे. थोडक्यात या ठिकाणी आपण आशीर्वाद देतोय. ठीक आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो मे हा टॉपिक आपण पाहिलेला आहे. काय समजलं नसेल तर तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि याच्या पुढचा व्हिडिओ पहा, ज्याच्यामध्ये आपण सरावासाठी भरपूर उदाहरणे घेऊन येणार आहोत. ठीक आहे.